त्याचबरोबर इतकी मोठी पाण्याची टाकी कशासाठी बांधलेली आहे काय माहिती नाही. आणि हे पाणी नक्की कुठे जाणार असेल. आता तर बांधून तर रेडी आहे पण माहिती नाही. आणि या बाजूला आहे हे डम्पिंग ग्राउंड आहे. सॉरी, डम्पिंग बॅकग्राऊंड चुकीने बोललो, पण हे डम्पिंग ग्राउंड आहे. तर काय माहिती एवढा दुनियाभरचा कचरा लोक इकडे आणून टाकतात. अप्रूव्ड आहे, नॉन अप्रूव्ड आहे, काय खरं तर काहीच कळत नाही. थोडस जाऊन बघूया. पाईप वॉल आहे, पाईप डायरेक्टली या बाजूला जातोय. आपल्या गावाची टँक आहे काय म्हणतात, डायरेक्टली वरती लाईनला कनेक्ट झालेली आहे. मी आता थोडस या वेळी आपण वरती जाऊया, कारण इथून आहे ना मुंबई बँगलोर हायवे पण दिसतो. आणि एकदा हे ऑपरेशनल मध्ये आलं की आपल्याला कोण इथे जाऊन देणार. त्याच्यामुळे वर जाऊन बघूया, असं काम आहे. आलेलो आहे मी टाकीच्या टॉप वरती आलेलो आहे. तर कोणी जर बघितलं तर नक्कीच म्हणतील हा कशासाठी वर चाललाय बाबा. हे देखो, आलोय मी. माय गॉड, बघा इकडे नजारा, सूर्योदय. आणि त्याला अजून कुठे रेलिंग केलेलं नाही, त्याच्यामुळे ह्याच्या पुढे जायचा मी आगाऊपणा करत नाही. समोर डम्पिंग ग्राउंड, ही टाकी, समोर नदी पण आहे. आणि हा वरती जायचा रस्ता, पण वर जात नाही. आणि काम इथे अजून अर्धवट आहे, सो आपण खाली जाऊया. देखो, उतरताना वेळ फार कमी लागतोय. ऑलमोस्ट 1 मिनिटाच्या आतमध्ये मी खाली उतरलो. पण हे बघा, आणि खाली आलोय. चलो, खूप लांब आलोय ईश्वरी आणि मी. किती आलोय ईश्वरी लांब? हा, खूप लांब आलोय ना. कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर सायकल ईश्वरीने चालवली. आणि मंडळी, मी हेच सांगतोय की आपण मुलांना सगळ्यात जास्त काय देऊ शकतो तर आपला वेळ है ना ईश्वरी. चढू परत? काय कळलं तुला? चढू नको त्याच्यावर. आता परवा गेलो होतो ना आपण, ईश्वरी आणि मी दोघंही आज सेपरेट सायकल घेऊन आलोय. तिने तिची सायकल घेतली, मी माझी घेतली. पण मुलांना जर का आपण त्यांना वेळ दिला, पैसे देण्यापेक्षा वेळ जर दिला तर तो सगळ्यात जास्त प्रिय असतो, मुलांना आवडतो. तिने खूप एन्जॉय केलं माझ्यासोबत. टाटा हाय हाय करते सगळ्यांना. मस्तपैकी आता बोरीला बोरं धरायची सुरुवात झाली. हे बघा, आज पुन्हा एकदा फेरफटका मारतोय पनवेलच्या जंगलामध्ये. या बाजूला आहे पुणे बँगलोर हायवे, अगदी 15 ते 20 फुटांच्या अंतरावरती असेल. आणि इकडे मी आज सहज आलेलो आहे. काही मुलं खेळतात, आता मुलं ग्राउंड शोधून काढतात त्यांना जे पाहिजे तिथे. आणि ही आपली सायकल सवारीने थोडाफार आउटसाईडला आलोय. तुम्ही याच्यावर बिलीव्ह करू शकत नाही की हे पनवेल पासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती इतकं सगळं निसर्ग सौंदर्याने फुललेला असा परिसर असू शकतो. कारण पनवेल जर तसं म्हणाल तर पनवेल म्हटलं की एक शहर तुमच्या डोळ्यासमोर येतं जे प्रगतीपथावर आहे. पण त्याच बाजूला आजूबाजूचा असलेला हा विस्तीर्ण असा गाव स्वरूपातला परिसर बघितलं की मग मन प्रसन्न होतं. 9 वाजलेले आहेत आणि आजच्या दिवशी नाश्ता आहे. सकाळी भेळ. खरं तर ईश्वरी आमची भेळ म्हणजे चुरमुरे आणि फरसाणच खाणार होती, पण आमचा अचानक बेत बदलला की याच्यामध्ये आपण कांदा टाकू, टोमॅटो टाकू. मॅगी पाहिजे होती, पण मॅगी रोज रोज कुठे मॅगी खायची म्हटलं. रोज रोज नाहीच खात,
पण त्याच्यातून सुद्धा सकाळ कसं सकाळ मॅगी नको, हा. त्यापेक्षा मग हे ठीक. कसं टाळता येईल, तर मग चला म्हटलं भेळ करूया. भेळ करूया म्हणजे फरसाण आणि चुरमुरे मिक्स करून खायचे होते, पण मग एक एक गोष्ट त्याच्यामध्ये ऍड केली आम्ही. कांदा ऍड केला, टोमॅटो ऍड केली, आता लिंबू पिळायचं, झाली तिखट मीठ सुकी टाकायचं, सुकी वेळच झाली. एक नंबर मेनू झाला आता हा. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आहे ना, पण मेकॅनिकला बोलवलंय. हे ना आता आता लगेच येईल, कारण इथून एकदम डेंजर आहे हे प्रोजेक्ट. व्हेरी व्हेरी डेंजरस. हे खाली का जळत आहे आणि खूप दिवस झाले. गॅस पण जास्त जातो ना आणि माहिती नाही का याच्या बाबतीत आपण रिस्क नाही घेऊ शकत, हम्म. कारण इथे वर ते बंद व्हायला पाहिजे, तर खाली होत आहे. आणि जास्त वेळ गॅस चालू ठेवला ना हे लाल होतं नंतर. लाल होत आहे, त्यामुळे डेंजर आहे एकदम. बघूया आता अर्धा तासामध्ये यायला पाहिजे तो. वेट करूया आपण. हा बरोबर, गेल्या वर्षी मधला गॅसचा प्रॉब्लेम होता. केलं होतं का? हा केलेला ना, मधला गॅस बारीक पेटत होता ना. जस्ट ते मेकॅनिक येऊन गेले. मेकॅनिक येऊन गेल्यानंतर त्यांनी बर्नर चेंज केलं. मगाशी तुम्ही बघितलं असेल, याच्या इथून फ्लेम्स येत होत्या, इथून फ्लेम्स जस्ट सुरू झाल्या होत्या. तर एक बर्नरचे मिळून एकाचे 850 रुपये, याचे 750 रुपये. वॉल चेंज करायचे काहीतरी 250 वगैरे, त्यांचा चार्ज 250, असं एकूण साधारणपणे 2100 रुपये बिल झाला. आणि त्यांना मी विचारलं की एवढं बिल कसं काय, तर ते म्हणे समजा हे नाही केलं, हे जे आता इथून फ्लेम येत होत्या ते समजा आता हे रिपेअर नसतं केलं, तर त्याने सांगितलं की डायरेक्टली तुमचा बाटला उडू शकतो. म्हणजे इतका मोठा इन्सिडेंट या कारणासाठी होऊ शकतो, म्हणजे किती सिरियस गोष्ट असू शकते आपण याचा विचार पण करू शकत नाही. आणि असे अनेक अनुभव, एखादी गोष्ट जी आपल्याला वाटते जी हजार्डस आहे, डेंजरस आहे, ते टाळल्यामुळे, दिवसेंदिवस टाळल्यामुळे, आजचं उद्या, उद्याचं परवा, एक दिवस एकदम वर्स कंडिशन होऊन जाते. याचा अनुभव मी तर घेतलाय, तुम्ही पण घेतला असेल. असा एखादा आयुष्यात तुमच्या काही अनुभव असेल तर ते पण कमेंट करून सांगा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टाळाटाळ केल्यामुळे मग एकदम रौद्र रूप होतं आणि मग ते आपल्या सगळ्यांच्या कंट्रोलच्या बाहेर निघून जातं आणि त्याच्यातून मग काही ऍक्सिडेंट होणे किंवा ह्या गोष्टी होतात. हे टाळण्यासाठी आम्ही थोडंसं तरी 15 दिवस गेले हे सगळं होण्यासाठी. म्हटलं आज नाही, काही जरी झालं, किती पैसे खर्च झाले तरी हरकत नाही, पण आपण हे आज करून घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. आणि आज करून घेतलं, कारण सेफ्टीला दुसरा ऑप्शन नाही, कुठलाच नाही. आणि घरामध्ये लेडीजचं सगळेच जे काही 24 तासामधले 12 तास त्यांच्या किचनमध्ये जातात आणि ते जर अनसेफ असेल तर मग त्यांच्यासाठी सेफ काय आहे ना. सो हे करून घेतलं आज. आर यू हॅपी विथ टुडेज वर्क? कारण खूप टेन्शन होतं, कारण आम्ही तर बाहेर जातो, त्याच्या लेडीज घरात, तू घरात असतेस, बराच वेळ तुझा किचन मध्ये. गॅस शेवटी ते डेंजर आहे ना, याच्याकडे डेंजर काय आहे का? संपूर्ण घरामध्ये काहीच करू. आणि एका सेकंदाचा अवधी असतो फक्त चुकीची गोष्ट घडण्यासाठी, 1 सेकंद लागत नाही. आणि टाळाटाळ आणि दुर्लक्ष करून आपण बघितल्यात, अनेक गोष्टी बघितल्यात अशा. टाळाटाळ करून या बाबतीमध्ये आपण नाही घेऊ शकत होतो, आज करून घेतलेला आहे. आणि फायनली आता वेळ झालेली आहे ईश्वरी येण्याची, तिला पण आणायला जायचंय. संपूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. इतका वेळ दिला हा व्लॉग बघण्यासाठी, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद, आभार. भेटूया आपण पुढे एखाद्या अशा नवीन फॅमिली व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. बाय बाय, धन्यवाद, आभार.